चंद्रपूरचा महापौर भाजपचा व्हावा यासाठी आजपासून भाजपकडून पुन्हा हालचालींना वेग येणार आहे। ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि अपक्षांसह बोलणी सुरू असल्याचं भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटलंय। या तीनही पक्षांच्या काही मागण्या आहेत आणि त्या मान्य करण्यासारख्या आहेत, तर काही मागण्या मान्य होण्यासारख्या नाहीत, असं जोरगेवारांनी म्हटलंय। भाजपचे आमदार किशोर जोरगेवार आहे। आज 30 तारीख आहे। जर का आपण विचार करायचा झालं तर 6 फेब्रुवारीपर्यंत महापौर करायचा आहे। भाजप सध्या काय वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे की भाजपकडे काय सध्या कशा प्रकारची रणनीती सुरू आहे? आमचा वेगवेगळ्या स्तरावरच्या ज्या बैठका बोलणी त्याची तयारी ही सुरू आहे आणि आता मधल्या ही तारीख आल्यामुळे आता थोडंसं हे स्थिरावल्यासारखं झालं आहे। असं त्यावेळेस वाटायचं की कदाचित 1-2 तारीख याची येईल अध्यक्ष निवडीची तारीख, परंतु ती 10 तारीख झाल्यामुळं मला वाटते सर्वच पक्षांनी आपापले याच्यातलं थोडंसं लक्ष काढून दैनंदिन कामाकडे लागलेलं आहे। तो भाजप म्हणून आम्ही मात्र निश्चितपणे या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून वेगवेगळे जे घटक आहेत त्याच्या सत्ता स्थापनेच्या संदर्भातले त्या सर्व घटकांसोबत आम्ही या ठिकाणी आमचं चर्चा सुरू आहे। आज आता पुन्हा नव्यानं चर्चा सुरू होईल आणि या गोष्टीला पुन्हा आता वेग येईल असं मला वाटतं। एक तर तुम्हाला UBT आणि वंचित हा एक गट पर्याय आहे किंवा काँग्रेसचा एक गट, असे 2 ऑप्शन आहेत। त्यामुळे सध्या सर्वात सोपा ऑप्शन कोणता वाटतो? हे बघा, नैसर्गिक रीतीने जर विचार केला तर UBT, वंचित आणि अपक्ष हा नैसर्गिक आहे, कारण की हे वेगवेगळे लढले आहे। परंतु तिकडे मात्र काँग्रेसमध्ये एकमत होताना दिसत नाही आहे। काँग्रेसचे 2 गट आहे आणि त्यामध्ये एक भूमिका भावना अशी निर्माण झालेली आहे की भारतीय जनता पार्टीसोबत जर गेलं तर आपण स्थिर शासन त्या ठिकाणी चंद्रपूरच्या जनतेला देऊ शकू आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते योग्य राहील, ही भावना काँग्रेसच्या नगरसेवकांची आहे। त्यांचाही एक प्रकारे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या लोकांशी त्या सगळ्या लोकांचा संपर्क सुरू आहे। आता याच्यातून एकत्रित जो विचार निघेल तो पुन्हा एकदा आम्ही सर्व नेते मंडळी बसू, चर्चा करू आणि त्याच्यावर पुढे कसं जायचं हे आम्ही एक आता भूमिका ठरवू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।